everyone, my name is Anuja Erole from SYB. My branch name is CSC AIDS. I am teach you the topic name is functional dependency in BBMS. So first we will know about the functional dependency. Functional dependency means attributes. म्हणजे की किमतीवर दुसऱ्या ॲट्रिब्यूट्स किंमत अवलंबून असते. म्हणजे एक किंमत आपण त्याला दिलेली आहे आणि ते दुसऱ्या किमतीवरती अवलंबून असतं, त्याला फंक्शनल डिपेंडन्सी म्हणली जाते. And the next is what is functional dependency. Definition attributes based functionally depends on A if a unique determinant B. मग यामध्ये असं दिलेलं आहे की जे बी ॲट्रिब्यूट्स आहे ते ए ॲट्रिब्यूट्सवरती डिपेंड आहे. आणि आपण इथे बघू शकतो की इथे ॲरे दिलेला आहे जे की ए बीकडे जाताना दिसत आहे. तर इम्प्लिमेंटेशन नोईंग एज व्हॅल्यू अलोज यू टू फाइंड बी व्हॅल्यू ॲक्युरेटली. म्हणजे यामध्ये दिलेलं आहे की एची व्हॅल्यू जी आहे ती बीची व्हॅल्यू ॲक्युरेट फाउंड करण्यासाठी इम्प्लिकेशन वापरलं जातं. यूजेस क्रिटिकल फॉर इन्शुरिंग कन्सिस्टन्सी अँड रिमूव्हिंग रिडंडन्सी इन डेटाबेस. जे काही कन्सिस्टन्सी असते फंक्शनल डिपेंडन्सीमध्ये तर ती रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला हे फंक्शनल डिपेंडन्सी यूज करावं लागतं. आणि एक फंक्शनल डिपेंडन्सी म्हणजे जर आपल्याला बघायचंच असेल तर जर एका कॉलममधील ॲट्रिब्यूट्स व्हॅल्यूमुळे दुसऱ्या कॉलममधील व्हॅल्यू फिक्स केली जाऊ शकत असते तर तो दुसरा कॉलम पहिल्या कॉलमवर फंक्शनली डिपेंडंट असतो. म्हणजे एक कॉलमची व्हॅल्यू घेतली आहे आणि ती दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला जर फिक्स करायची असेल तर तेव्हा फंक्शनल डिपेंडन्सी हे वापरलं जातं. टाईप्स ऑफ फंक्शनल डिपेंडन्सी. तर इथे 4 टाईप्स आहेत: ट्रिव्हियल, नॉन ट्रिव्हियल, फुल, पार्टिशन. तर ट्रिव्हियलमध्ये डिपेंडंट ॲट्रिब्यूट्स इज अ सबसेट ऑफ डिटर्मिनंट्स. तर याच्यामध्ये दिले की डिपेंडंट ॲट्रिब्यूट्स आहेत तो डिटर्मिनंटचा सबसेट आहे. नॉन ट्रिव्हियलमध्ये डिपेंडंट ॲट्रिब्यूट्स इज नॉट अ सबसेट ऑफ डिटर्मिनंट. यामध्ये दिलेलं आहे की जे डिपेंडंट ॲट्रिब्यूट्स आहेत ते डिटर्मिनंटचे सबसेट नसतात. फुल डिपेंडन्सी ऑन एंटायर की, नो पार्शियल की इन्वॉल्व. डिपेंडन्सी ही एक की आहे आणि दुसरे कुठलीही की याच्यामध्ये पार्टिशन करू शकत नाही. पार्शियल म्हणजे डिपेंडन्सी ऑन पार्ट ऑफ ए कंपोजिट की व्हॅल्यू. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जी डिपेंडन्सी ऑफ द पार्ट जी कंपोजिट की आहे ती एक डिपेंडन्सीचाच एक पार्ट आहे आणि ती एक की आहे. डिटर्मिनंट ॲट्रिब्यूट्स आणि एक्सप्लिसिट ॲट्रिब्यूट्स. तर आपण बघूया दोन्ही काय आहे ते. डिटर्मिनंट्स अँड डिपेंडंट ॲट्रिब्यूट्स. डिटर्मिनंट ॲट्रिब्यूट्स दॅट युनिकली डिटरमाइन अनदर ॲट्रिब्यूट. तर यामध्ये डिटर्मिनंटमध्ये दिलेलं आहे की जी ॲट्रिब्यूट्स आहेत ती युनिकली डिटरमाइन्स जे एका ॲट्रिब्यूटकडून दुसऱ्या ॲट्रिब्यूटमध्ये ते डिटरमाइन्स करू शकतात. ठीक आहे. आणि डिपेंडंट ॲट्रिब्यूट म्हणजे ॲट्रिब्यूट्स हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द डिटर्मिनंट. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे ॲट्रिब्यूट्स असतात ते डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरती डिपेंड्स असतात. एक्झाम्पल एम्प्लॉई आय डी डिटरमाइन्स एम्प्लॉई नेम अँड डिपार्टमेंट. जशी की इथं एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की एम्प्लॉईची जी आय डी आहे ते डिटरमाइन्स करते की जी एम्प्लॉईचा नेम आहे आणि डिपार्टमेंट जे आहे ते. पार्शियल अँड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. पार्शियल डिपेंडन्सी आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये पार्शियल डिपेंडन्सी म्हणजे नॉन की ॲट्रिब्यूट डिपेंड्स ऑन अ पार्ट ऑफ कंपोजिट. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जे नॉन की ॲट्रिब्यूट्स असतात ते कंपोजिट कीवरती डिपेंडंट असतात. आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीमध्ये ॲट्रिब्यूट्स डिपेंड्स ऑन अनदर नॉन की ॲट्रिब्यूट्स इनडायरेक्टली. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जी ॲट्रिब्यूट्स असतात ते नॉन ॲट्रिब्यूट्सवरती इनडायरेक्टली डिपेंड्स असतात. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण नॉर्मल फॉर्म्स ऑफ फंक्शनल डिपेंडन्सीज. तर त्याच्यामध्ये 4 पार्ट आहेत. एक आहे 1NF, 2 दुसरा आहे 2NF, तिसरा आहे 3NF आणि चौथा आहे 4BCNF.
तर 1NF एलिमिनेट्स रिपीटिंग ग्रुप्स ॲटॉमिक व्हॅल्यू रिक्वायर्ड. तर ह्याच्यामध्ये जे एलिमिनेट केलेले ग्रुप्स असतात ते ॲटॉमिक व्हॅल्यूला रिक्वायर्ड असतात. 2NF म्हणजे रिमूव्ह पार्शियल डिपेंडन्सीज ऑन कंपोजिट की. जे काही कंपोजिट कीवरती डिपेंडन्स असतात ते त्याला रिमूव्ह केलं जातं. 3NF नो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीज. जे काही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीज असतात ते 3NF अलाउ केलं जात नाही. आणि BCNF म्हणजेच हँडल अनॉमलीज नॉट कवर्ड बाय 3NF. म्हणजे अनॉमलीज जे काही हँडल करतं ते 3NFला कवर करू शकत नाही. तर इथे डायग्राम दिलेली आहे, आपण बघू शकता की एकावरती एक कसे डिपेंड्स असतात आणि हा